मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने मंगळवारी पुणे सीआयडी समोर शरणागती पत्करली। त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला केज न्यायालयाने 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली। मात्र पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिक कराडने तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंग केल्याचं समजते। आजारी असल्याचं सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी त्याची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे। पुढचे 14 दिवस कोठडीतून सुटका नसल्यानं आता वाल्मिक कराड कोठडीतून बाहेर पडण्यासाठी चोरवाटा शोधू लागलाय। तुरुंगातल्या पहिल्या रात्री वाल्मिक कराडनं जेवण केलं नाही, तसंच सकाळी नाश्ता सुद्धा करायला नकार दिला अशी माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यानं त्याच्यावर सध्या तरी औषधोपचार सुरू आहेत। जास्त आजारी पडला तर त्याला कोठडीऐवजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जाऊ शकतं। त्यामुळं आपण आजारी कसे पडू यासाठी वाल्मिक कराडची धडपड सुरू असल्याचं सांगण्यात येते। तसंच तब्येत ढासळल्यावर रुग्णालयात जायला मिळेल आणि चौकशीपासून लांब पळता येईल यासाठी सगळं काही सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर केला जातोय। आता यासोबतच आजारी आरोपीची चौकशी करतानाही तपास अधिकारी काहीसे सौम्य वागतात। शिवाय चौकशीचे कठोर उपायही करण्यात मर्यादा येतात। चौकशी होऊनच द्यायची नाही यासाठी वाल्मिक कराडनं आजारपणाचा फंडा निवडला असावा असं सांगण्यात येते। तसंच सीआयडी कोठडीत चौकशीचे खास ठेवणीतले उपाय केले जातात। तो प्रयोग होऊ नये म्हणूनच वाल्मिक कराड आधीच आजारी पडल्याचं सोंग घेऊ शकतो। थोडक्यात एवढे दिवस फरार असूनही तो आजारी पडला नाही आणि आता कोठडीत जाताच 2 दिवसातच त्याची तब्येत खराब होते। ही सगळे नाटकं आहेत असा आरोप केला जातोय। पण दुसरीकडे सीआयडी कडे येणारी प्रकरणं ही साधीसुधी नसतात। त्यांच्या कोठडीतले आरोपी हे कुख्यात असतात। त्यामुळं वाल्मिक कराडची ही नाटकं त्यांच्या समोर चालण्याची शक्यता फारच कमी आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।